नमस्कार, आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 12वी नापास सायबर गुन्हेगार ऑपरेशन सिंदूर दरम्यान करत होता देशविरोधी काम, एटीएस कडून अटक। वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं, कोकण रेल्वेलाही फटका। मुसळधारेने दणका, राज्यात वीज पडून 4 ठार। मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले। आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी, धनंजय मुंडेंचे दोर कापले। माझा नंबर का ब्लॉक केलास? घरोघरी काम करणाऱ्या विवाहित महिलेवर घरात घुसून अत्याचार। मजा करताना मित्रांनी गुप्तांगात पाईप टाकला आणि पाणी सोडलं, आतडे फुटले, 2 पोरांचा बाप तडफडून गेला। सॉरी मम्मी पप्पा बायको, काविळीने लेकीचा बळी घेतला, शिक्षक पित्यानं पायाला दगड बांधून आयुष्य संपवलं। नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिवल मध्ये झळकले, ग्लॅमरस लुक करून लुटली लाईमलाईट। सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत 16 नक्षली ठार। पीएम मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केले, आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा। घरसे निकलतेही मधली अभिनेत्री आठवते, इंडस्ट्रीला केला राम राम, झाली गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड। पाकिस्तानात धक्कादायक प्रकार, शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, 4 लहान मुलांचा मृत्यू। आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू, भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला। 12 वर्षाच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोने। दहशतवादी हल्ल्याचा कट आणि प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवलं, शहजादचे धक्कादायक खुलासे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा।